काय ग माणसाचाच कातडा आहे ना? काय? नाही, इथं गोंधायला येणार पोरं पोरी गोंधताना रडून रडून लाल बुंद होऊन जातात, पण तुझ्या तोंडातून हो नाही की तू नाही, आणि डोळ्यातून एक थेंब देखील नाही. असं कसं काय? अहो आजी, मनात गुलाबाचं फूल असेल ना की बाहेर बाबळीचा काटा सुद्धा टोचत नाही. अगदी लाखातलं बोललीस बघ. तुझा नवरा लय नशिबाने, त्याला एवढी सोन्यासारखी बायको मिळणार आहे. अहो नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हे माझ्या नवऱ्याचं नाव नाहीये, माझ्या मोठ्या भावाचं नाव. दादाच अगं असे बहीण भाऊ लय जगात पाहिले मी. लग्न अगोदर ताई ताई भाऊ भाऊ करतात, पण एकदा का लग्न झालं का एकमेकांचं तोंड देखील पाहत नाही. अगं इस्टेटीसाठी एकमेकांच्या उरावर देखील बसतात. हा, एक मिनिट आजी, मी आणि माझा दादा असे नाही. दुनिया इकडची तिकडे झाली ना तरी चालेल, लग्न होऊ दे किंवा राहू दे. माझा भाऊ मला कधीच अंतर देणार नाही आणि मी सुद्धा त्याला कधीच सोडणार नाही, अगदी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत. अगं तो हात दे इकडं. राहिलेलं काम पोरं करू दे. दे दे हात दे. तुला सांगतो, इतर घरांमध्ये मुलींना बायकांना तयार व्हायला 2-2 तास लागतात. इथे परिस्थिती उलटी आहे, तिथे मलाच तयार व्हायला जास्त वेळ लागतो. काय करणार, आमच्या सौंना आवडतं ना, आम्ही असं टिपटॉप राहिलेलं. सौ कसं वाटतंय तुमचे पती परमेश्वर? थँक्यू. पण गीतांजली, काळ किती भरभर पुढे जातो नाही. महिने सरकले, वर्ष उलटली, आणि आज चक्क आपण सुरू केलेल्या दुकानाचा 30वा वर्धापन दिन आहे. तुला आठवतंय आपलं लग्न झालं तेव्हा नवखा होतो मी या व्यवसायात, पण तू माझ्यावर विश्वास ठेवलास, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस, आणि म्हणून हा आजचा दिवस दिसतोय. हा, पण उगवणारा सूर्य कधी ना कधी मावळणारच ना. हे काय वय व्हायला लागले माझा आता, पण तू माझ्यासाठी नेहमी तशीच ध्रुव ताऱ्यासारखी अडळ आणि तरुण. काय खीर? वहिनीशी गप्पा मारून झाले असेल तर खीर खा. अरे क्या बात है. दादा, घरात शुभप्रसंग असेल की वहिनी कायम खीर करायची, आठवते ना तुला? थोडा चांगला प्रसंग आहे आज, कशाला डोळ्यात पाणी येते तुझ्या? सुलू, किती काळजीने, किती प्रयत्नपूर्वक या घरात त्या सगळ्या गोष्टींमध्ये तू तुझ्या वहिनीला जिवंत ठेवलं असेल. उंजळीतली फुलं असतात ना, त्याचा वास कसा त्या उंजळीला लागतो तसंच येते. तिने तुझ्यासाठी, या घरासाठी काय काय केलंय, आणि चांगल्या गोष्टी तशाच चालू राहील तर काय वाईट आहे? काय त्यावर काय बोलू मी? काहीच बोलू नको, फक्त एका प्रश्नाचं उत्तर तेवढं मला दे. काय? तू आणि वहिनी काय एवढ्या गप्पा मारत असते रे सारखे? हा, ते तुला काय करायचंय? अरे म्हणजे काय, मी बहीण आहे तुझी. हे आमचं नवरा बायकोचं सिक्रेट आहे. हा. ते तुला गमत माहितीये का? हा. काय बोलते ते फक्त मलाच कळतं. हो, पण मला सांग ना, मी बहीण आहे ना तुझी, सांग ना. तू आता एकदा सांग ना. नको, लाडीगोडी किती केलीस तरी मी तुला आमचं सिक्रेट काय कळू देणार नाही. बरं, नको सांगू सिक्रेट. पण आता दुकानात जायचंय का इथेच गप्पा मारत राहायचंय, नक्की काय ठरलंय? मग खीर तर खाऊ दे. बरोबर, खा, पण ये लवकर, गप्पा पुरे. हा, अगं आशीर्वाद तरी दे. कशाला देऊ? आज तुझा वाढदिवस आहे ना, उठल्या उठल्या आईचे आशीर्वाद घ्यायचं सोडून काय केलंस? अख्खं गाव फिरून आलास, सगळ्यांकडून मिळाले असतील की आशीर्वाद, आणि सगळ्यांकडून नजर लावून घेतलीस. आई 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 आई, अगं दादाचा वाढदिवस आहे आज, तू उगाच त्याला ओरडू नको. नाहीतर काय, आजच्या दिवशी फक्त आणि फक्त प्रेम. विषय आहे का,
आज फक्त काळजी, प्रेम आणि फुल ऑन सेलिब्रेशन. हो. काय हो काय, सकाळपासून सेलिब्रेशन तर चाललंय. 3 गिफ्ट मिळालेत मला. चला जाऊ दे आता मला कामाला. दादा 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 कुछ भी क्या यार. मला सांग बर्थडेच्या दिवशी कोण जाते यार कामावर? नाहीतर काय. हे बघ, तू कुठेही कामावर वगैरे जाणार नाहीयेस. मी केक मागवलाय, आपण सगळे मिळून सेलिब्रेट करणार. अगं पण आता पण वगैरे काही नाही. अरे आधी केक मग काम. मला कामावर जायचंय, मला कामावर जायचंय आता सांगते. चलो. काय अरे किती उशीर. अगं काय करू, आमच्या मॅडमने सांगितलेल्या फ्लेवरचा केक शोधण्यासाठी अख्खं नाशिक पालतं घातलंय मी, म्हणून लेट झालं. हे एवढ्यासाठी एवढं फिरलायस तू? हो. मिळेल त्या फ्लेवरचा केक आणायचा ना. असं कसं, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचं वचन द्यावं लागतं ना लग्न, म्हणून जे रिहर्सल. छान आहेस. जायचं आज? तूच बोलत बसलीये.